शिल्पा गवारे. वैष्णवी हगवणेप्रमाणेच शिल्पाला देखील हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या जाचामुळे जीव गमवावा लागलाय. मात्र शिल्पानं आत्महत्या केली नसून तिची सासरच्या मंडळींनी हत्या केली आहे असा आरोप होतोय. पोलिसांनी देखील त्या दिशेनं तपास सुरू केलाय. फक्त पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी ही घटना काय आहे बघूया. छळ सुरू केला. सुखी ठेवण्यासाठीच आम्ही देत राहिलो, ते घेत राहिले. रात्री 3-3 वाजेपर्यंत तिला ते सगळे सासूरवास करायचे. सासू म्हणली की मी नाही आणलं का माझ्या बापाकडून, आता मला कुठे हे त्रास देतात, मग आता तू पण आण, म्हणजे तुला तो त्रास देणार नाही. 2 दिवसांनी तेच त्यांचं असायचं की आण, तुझ्या बापाकडून काय आणलं, तू लग्न केल्यावर काय घेऊन आलीस, काय आणलं सांग, काय आणलं नाही आण, प्रॉपर्टी पाहिजे आम्हाला. सारखे तिला असे टोचून सासूरवास करायचे. लग्न ठरलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं नव्हतं की आमच्या मुलांवर केस आहे म्हणून. त्यांनी आमची फसवणूक केली. नंतर लग्न झाल्यावर बऱ्याच मागण्या केल्या त्यांनी. तुझ्या वडिलांकडून आमकान तमकान आम्ही देत राहिलो, जमिनी दिल्या, त्यांनी आपले मागतच राहिले सारखे. कुणक्याला दोघती घंटी त्या मारून जी जमीन मी लिहून दिली त्यांना की चला मीटिंग बसल्यानंतर चला कॉम्प्रोमाइज काय झाले बाबा तुमचं, हा हे पाहिजे हे घ्या. मारुंजीची 45 गुंठे मी त्यांना दिली, मामुर्डीची जागा लिहून दिलेली मी त्यांना. असंच नंतर ती साधारणतः ती माझ्यामध्ये 1 एकरच्या आसपास आहे, ती ही जागा 1 एकरच्या आसपास. त्यावेळेला तुम्ही दिलं त्यावेळेला काय भाव होता? करोडो रुपये होते. आज काय सांगू. हुंड्यासाठी शिल्पाला सासरच्या मंडळींकडनं सतत मारहाण व्हायची असा आरोप तिच्या आईनं आणि भावानं केलाय. तिच्या डोक्यात एकदा इस्त्री घातली, एकदा असं ते काठी आहे त्या काठीने तिला मारलं, एकदा हिथं चटके दिले. तर कुणी येत नव्हतं. आता वरती असल्यावर माणसाने खालच्या माणसाला आवाज येत नाही का, पण कुणी सोडवायला जात नव्हतं अजिबात. की 1-2 वाजता तिला तो बाहेर काढायचा दारू पिऊन, आणि बाप आणि आई आणि तो. घटनेच्या दिवशी शिल्पाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा फोन कलाटे कुटुंबाला आला. बहिणीच्या दिराचा फोन आला की अहो शेट गडबड झाली, जरा येत आहे का म्हणून. ते हॉस्पिटलला घरापाशी गेला. तो म्हणला घरी नाही, तुम्ही हॉस्पिटलला ग्लोबलला. मग ग्लोबलला गेल्यावर पाहिलं तर ती स्ट्रेचरवरती होती. तर डॉक्टर चेक करत होते, तर ते काही तिचं श्वास बंद पडले होते. आणि मग मला फोन केला त्याने की तू अरे कुठं लगेच ये म्हटलं, असं झालं. मग आम्ही धावत, माझे पुतणे मी, आम्ही गेलो तिथे. घटनास्थळी पाहिलं तर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शिल्पानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा तिच्या सासरच्यांचा दावा आहे. मात्र शिल्पानं आत्महत्या केलेली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप माहेरच्यांनी केलाय. आणि हा आरोप करताना त्यांनी काही गोष्टींकडे पोलिसांचं लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केलाय. आता त्यांनी आरोपींनी असं म्हटलंय की दरवाजा उघडा होता, दरवाजा उघडा होता हा उल्लेख होय त्यांच्या याच्यात. हा दरवाजा उघडाच होता. उघडा कोण ठेवून का? सीसीटीव्हीत पहा तुम्ही. नवरा घरी होता, दीर घरी होता, नाही तो सासरा होता उत्तम गवारे, आणि सासू होते. मग ह्याच्याहून असं नाही वाटत का की ह्यांनीच काहीतरी कृत्य केलंय? आत कॅमेरे नाहीत पण बाहेरून कॅमेरे आहेत, आत ते घरात आहेत. घटना घडली तेव्हा सगळे घरात आहेत, हे तर त्या ह्याच्याहून सिद्ध होतंय. तक्रारीमध्ये त्याप्रमाणे त्यांनी नमूद केलेलं आहे. घटनास्थळाचा आम्ही सविस्तर पंचनामा करण्यात आलेला आहे. आम्हाला घटनास्थळावर गेल्यानंतर अशी माहिती मिळाली की घटनास्थळावर हे सर्व आरोपी जे आम्ही आता अटक केलेले आहेत ते सर्व आरोपी हजर होते. घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा झालेला आहे, तो ऑन रेकॉर्ड आहे, आणि त्या अनुषंगाने सुद्धा आमचा अधिकचा तपास सुरू आहे. वाकड पोलिसांनी शिल्पाचा पती, दीर, सासू आणि सासरे या सगळ्यांना अटक केली आहे. न्यायालयाने सगळ्यांना 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवण्यात येईल, तसंच बाजू मांडण्यासाठी चांगला सरकारी वकील देण्यात येईल असं आश्वासन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. सर आज रक्षाबंधनाच्या दिवशी आमच्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे. माझ्या नंदेचं जी केस आहे सर, ह्या गावातली दुसरी केस आहे, पण ही केस तुम्ही ना फास्ट ट्रॅकवरती घ्या आणि आम्हाला आहे ना चांगल्यातलं चांगलं वकील द्या.
आणि खरंच न्याय मिळायला पाहिजे. मला असं वाटतं की आत्ता जर आपण काही केलं नाही तर अशी प्रकरणं बरीच होतील गावामध्ये. निश्चित करून आपण एक स्पेशल काउन्सिल पण देऊ आणि फास्ट ट्रॅक कोर्टात द्यायला लावतो. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रकरणाचा तपास करावा अशी आशा शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केली आहे. सासरच्यांचे जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईलच, परंतु माहेरच्यांचं पण आपल्या मुलीचा जीव वाचवण्यात तेवढाच हात असायला पाहिजे, तेवढीच त्यांची जबाबदारी आहे असं मला इथे सांगावंसं वाटतं. आणि या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचे गैरसमज किंवा दबाव याला बळी न पडता पोलीस चांगल्या पद्धतीने तपास करतील. आणि अजून कोणाकडे समजा या संदर्भातली माहिती असेल, तिच्या ओळखीचे नातेवाईक म्हणा, मैत्रिणी म्हणा, तर ती देखील त्यांनी पोलिसांच्याकडे जरूर द्यावी असं मला वाटतं. वैष्णवी हगवणे असू दे किंवा शिल्पा गवारे, दोघींचंही सासर सधन, तरीसुद्धा पैसा आणि संपत्तीची हाव कधी संपलीच नाही. संपला तो घरच्या लक्ष्मीचा जीवन प्रवास. सुनेला जीवन संपवण्यासाठी भाग पाडणाऱ्या हगवणे आणि गवारेंसारख्यांना देऊ तितकी शिक्षा कमीच आहे. आता जलदगती न्यायालयात खटला चालवून सासरच्यांना जास्तीत जास्त शिक्षा दिली तरच शिल्पाला खरा न्याय मिळेल. नाजिम मुल्ला, ABP माझा, पुणे.